नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. जिल्हा सहकारी दूध संघ उत्पादक संघ लिमिटेड गोकुळने म्हैस आणि गाईच्या दूध विक्री दरामध्ये वाढ केलेली आहे. आता म्हशीच्या दूध दरामध्ये त्यांनी ₹1 ची वाढ केलेली आहे. पहिले 52 ₹52 होतं, तर आता ₹53 हे दुधाचा दर झालेला आहे. आणि गाईच्या दुधामध्ये सुद्धा आता ₹2 ची वाढ केलेली आहे. गाईचे दूध ₹34 खरेदी केले जायचे, आता ते ₹36 खरेदी केलेले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. पण मित्रांनो, आता राज्यभरात 1 मार्चपासून दूध मागणार व प्रति लिटर नेमकी किती वाढ होणार, आता हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. दुधाच्या दरात प्रति लिटर ₹2ची वाढ करण्यात येणार आहे आणि हे 1 मार्चपासून सर्व राज्यभरामध्ये हे दर लागू होणार आहे. आता हा ग्राहकांना 1 मार्चपासून त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. जे ग्राहक आहे, दूध खरेदी करणारे जे ग्राहक आहे, तर त्यांना ₹2ची वाढसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि 1 मार्चपासून याचा नियम म्हणजे याचे दर लागू होणार आहे. दुधाच्या खरेदीत ₹4 वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती दूध संघानं केली आहे. दूध संघाचा विक्रीत ₹1 तर वितरकाच्या कमिशनमध्ये ₹1ची वाढ केल्याचा निर्णय झाला आहे. दरम्यानच्या दुधाच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकाच्या खिशाला आता चांगली झळ बसल्याचं पाहायला मिळणार आहे. आता पाठोपाठ आता शेतकऱ्यांना सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता दूध खरेदी दरामध्ये गोकुळने वाढ केली, तर तसे बाकी प्रायव्हेट डेअऱ्यासुद्धा या अनुषंगाने वाढ करू शकत्या, असं आता काही जाणकाराचं मत आहे. आणि यामध्ये आता पुन्हा उन्हाळा लागू असल्यामुळे बी उन्हाळ्यामध्ये दुधाला चांगली मागणी लागून असते. आता उन्हाळ्यामध्ये आणखी दर वाढू शकतात, असं आता काही जाणकाराचं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये निश्चितच कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.